ची बाटली पिली पाहिजे, आरोग्याला चांगली असते, असं कोणी म्हणते काय? नाही. मग चांगल्या कामाला कोणी हातभार लावते, पण सुरुवातीला जेवढ्या जोशमध्ये लोक येतात तेवढ्या जोशमध्ये शेवटपर्यंत टिकत नाही. पण गेल्या 1 वर्षापासून मी त्यांच्यासोबत जुळलेला आहे. अतिशय प्रामाणिकपणे सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत नेहमी ते विचार करतात की ग्रामगीतेचा विचार कसं लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की देशाचा पाया आणि देशाचा जवान म्हणजे फक्त या देशातला युवक आहे, तर युवकामध्ये जर ग्रामगीता रुजली तर ऑटोमॅटिक ग्रामीण भागातील विकास काही थांबणार नाही, ग्रामीण भागातला विकास हे होतच राहील. असं म्हणून या ठिकाणी तिवारीताई सुद्धा आपल्या ठिकाणी आपल्या मार्गात आले, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सोबतच बापूरावजी धोटे सर, अरे सराकडे पाहिल्यानंतर आजही मला वाटते 60-65 वर्षाचे वय असेल का नसेल? आरामशीर आहे. तरी चेहऱ्यावर तुमच्या आमच्यापेक्षाही चांगली तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे की नाही? काय येते, एकतर काम नसलं तर येते, किंवा कामाचा बाजार केलं तर येते, काम केलं तर कधीच ताणतणाव येत नाही. लक्षात घ्या, बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते तरी त्यांना ताणतणाव येत नव्हता. आपण तर 2 तास केलं की 3 मिनिटात झोप सहज आहे. पण बापूरावजी धोटे सरांनी या ठिकाणी पहा, अजून जगता दादा आले नाहीत, त्यांच्याकडे पाहिलं तर आजही ते अजून 0 फिगरमध्येच येतं. एवढं योगा सर्व करतात. कॅन्सर सोडू जातात, गपचिप येते. मग सरांनी मला या कार्यक्रमाचे प्रमुख पण केले. जर कोरोनाचा योग जर चांगला लागला तर तेही कार्यक्रम होऊन जाईल. या रविवारी आहे का? हा, नसेल तर वाईट मार्ग लागत नाही, वाईट मार्गी माणूस जात नाही. बरोबर आहे. अतिशय सुंदर असं म्हणजे आमच्या प्रतीक्षेचं काम आहे. एवढंच की आज प्रतीक्षा करायला लावली, त्याच्यामुळे थोडंसं मी तिला रागावलं, त्याच्याबद्दल सॉरी. प्रतीक्षेला 3 दिवसापूर्वी आमंत्रण केलं होतं, कारण तीच या कार्यक्रमाचे प्रमुख आहे. दोन्ही एक स्वागत गीत आणि भजन गायले या ठिकाणी, तिचंही मनपूर्वक स्वागत. आणि मागच्या 1 वर्षापासून आमच्या कॉलेजला नावारूपाला आणून देणारा आमचं आयुष शेट्टे आणि मतदार जनजागृती, त्या कार्यक्रमाला तर महाराष्ट्राचे आयुक्त, निवडणूक आयुक्त आणि प्रधान सचिव, अमरावती जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर, जिल्हा क्लास 1 अधिकारी त्या पथनाट्याला उपस्थित होते. आणि त्यांच्यासमोर आमच्या महाविद्यालयाचं पथनाट्याचं चमू अतिशय सुंदर असं पथनाट्य सादर केलं. आणि त्या महाराष्ट्रात हे पथनाट्य कंपल्सरी केलं सर, तो त्याचं पूर्ण श्रेय आमच्या कॉलेजला जाते आणि आपल्या टीमला जाते. आणि अति सुंदर असं रांगोळी काढलेले जे काही विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मित्रांनो, आज अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या पुढे बसलेले आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचा आहे. आणि सगळ्यांनी शांतता पाळा. ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये मोबाईल, तर ते सगळ्यांनी सायलेंट ठेवा. आणि ग्रामगीतेमध्ये सांगत असताना जर काही समजलं नाही, ते डॉक्टर पंजाबराव देशमुख या देशाला स्वच्छतेचा संदेश दिला, तेव्हा राज्यमंत्री गाडगे बाबा, या 3ही विभूतींना मी नतमस्तक होतो. आजच्या या कार्यशाळेच्या व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे सहयोगी, सहकारी आणि बंधुगत असणारे आदरणीय डांगे सर, पुढं जास्त बोलत नाही यासाठी काय त्यांना बोलायचं आहे, त्यांचा परिचय माझ्यासारख्यानं देणं थांबा लागेल कुठेतरी. त्यानंतर आमचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय, ज्यांचं नेहमीच सदोदित सहकार्य असते, त्या गोपालनगर प्रभागातील आमच्या भगिनी सुमिते, त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या
आमच्या नेतात आहे, ज्यांना महाराजांचा विचाराचं बाळकडू मिळालं ते आदरणीय राजाभाऊ खोके. त्याच पद्धतीनं ज्यांनी हा पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन, मित्रमैत्रिणी, खूप टेन्शन घेऊ नका, थोडंसं मोकळं सोडा स्वतः, एकदा हसून घ्या, हसा, टाळ्यावर तरी वाजून द्या पटकन. तरुणांमध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. पण हा भाव आपल्यामध्ये आहे, आपण काम करतो, पण खऱ्या अर्थाने मी समाजापर्यंत ते कार्य, ते काम देऊ शकतो का, हा प्रश्न जर आजच्या तरुणांना जर विचारला स्वतःला तर उत्तर नकार नाही. हा RTM युवा कॅडरमध्ये आपण सगळ्यांनी फॉर्म भरले, काय आहे हे सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी उभा आहो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा पंजाबराव विदर्भातली फार मोठी तीनही मोठी आहे, अमूल्य असं त्यांनी योगदान दिलं विदर्भाला. आम्हाला राष्ट्रसंत माहीत नाही, आम्हाला गाडगेबाबांचं कार्य माहीत नाही. अरे ज्या विद्यापीठातून आम्हाला डिग्री मिळते ते गाडगेबाबा, ज्या विद्यापीठातून आम्ही डिग्री घेतो, नोकरीवर जातो, त्या विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी आहे. ज्यांनी आम्हाला शिक्षण शिकवलं, विदर्भात शिक्षण कशाला म्हणतात ते पंजाबराव देशमुख. या सगळ्या महान विभूतींचे आम्ही विचार विसरलेलो आहोत. आम्ही काम करून राहिलो त्यांचंच, पण आम्हाला माहीत नाही आम्ही काय करतो. हे कोण्या शाळेमध्ये डिग्री घ्यायला गेले नव्हते, कॉलेजमध्ये डिग्री घेतली नव्हती, हे कोणते PhD नव्हते. यांनी जे कार्य केलं ते कार्य कसं केलं आणि त्या कार्याचा आम्ही कुठपर्यंत समाजापर्यंत कशा प्रकारे पोहोचवत आहे याची कारणीभूत असा जर पाहिली तर आम्ही कुठेतरी थांबलेलो आहोत. ज्या राष्ट्रसंत या विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची परंपरा लाभलेली आहे. सगळे संत महंत मोठ्या प्रमाणात आपापल्या परीनं कार्य करून घेतले. पण या विश्वात एक असा संत झाला ज्या संतानं या देशाच्या संरक्षणासाठी आपलं स्वतःचं बलिदान द्यायला उभा राहिला, प्रसंगी कारागृहात गेले. या देशाच्या रक्षणाकरता माझा तरुण, माझी तरुणी ही या देशाचा मेन बेस्ट पाया कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी जे स्वप्न पाहिलं, उद्याचं स्वप्न पाहिलं, या भारताला मिळालेल्या स्वराज्याचं सुराज्य कसं व्हावं हे जे स्वप्न पाहिलं, हे आपल्या लोकांना समोर ठेवू. आम्ही 50 वर्ष आम्ही फक्त रामगीता आणि महाराजांचा प्रार्थना आणि सगळं करत बसलो, पण तरुण नाही दिसला. तरुण कुठे हरवला? मग एक विचार हा होता की माझ्या देशातला, माझ्या विदर्भातला, माझ्या अमरावती शहरातला जर डिग्री घेतो गाडगेबाबाच्या नावानं त्या विद्यापीठातून, त्याचं काम का करत नाही? आम्ही गजानन महाराजांच्या लाईनमध्ये जर 2 तास लावत असेल, कधीतरी राष्ट्रसंत आम्हाला का नाही कळला? आम्हाला गाडगेबाबा का नाही कळला? एरियात आहे, जवळ आहे, आपल्या गावात आहे म्हणून. त्यांचे विचार करा की ज्या राष्ट्रसंतानं आयुष्यभर देणं केलं आणि एक सुराज्य निर्माण व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तरुणांनी, पण आम्ही ते तसं काहीच केलं. आम्ही फक्त काय करत गेलो, आहे आणि चालत गेलो. RTM युवा कॅडर हे काम करणार आहे येणाऱ्या काळात. ग्रामगीता काय आहे आम्ही कधी वाचली? किती लोकांनी ग्रामगीता वाचली? कृपया हात वर करा. ही आमची शोकांती. ज्यांनी वाचली मी त्यांचा ऋणी आहोत. ज्या राष्ट्रसंतांनी गर्भात 3 महिन्याचं लेकरू असते तेव्हापासून तर त्यांच्या मृत्यू अवस्थेपर्यंत ज्यांनी ग्रामगीता लिहिली, आमच्या विद्यार्थ्यांना ग्रामगीता माहिती. एक लक्षात ठेवा मित्रांनो, 50 वर्ष अगोदर जर आम्ही कुठेतरी कमी पडलो राष्ट्रसंतांचं कार्य तुमच्या हातात द्यायला, 50 वर्ष अगोदर जर ग्रामगीता तुमच्या हातात आली असती तर आज कोणत्याही माझ्या माय बहिणीवर अतिप्रसंग घडला नसता, कोणताच कुठे बलात्कार झाला नसता, सुरक्षित आणि सुशिक्षित झाली असती आजची आमची महिला आहे. नाही होऊ शकत. आम्हीच प्रचाराचं कार्य थांबलो, आम्हीच कुठेतरी थांबलेलो आहोत. याची वेदना, याची सण कुठेतरी मनात असतो. आम्हाला एवढंच माहिती आहे तुकडोजी महाराज. आम्ही महाराजांमध्येच सगळे महाराज एकत्र करतो. एवढंच झालं की ज्या महाराजांसमोर तुम्ही लाईन लावता तिथं तीर्थप्रसाद द्यावं लागतं.
आनंद वाटतो. मला काहीतरी सांगावं असं वाटतं. त्यानं कुठंतरी माझं ऐकलं, मी पास झालो, 100 रुपयाचे पेढे वाटले, आनंद झाला. राष्ट्रसंतांनी त्या विचाराला पळला, त्याही पलीकडे जगण्याचा प्रयत्न केला. मला फुलही नाही पाहिजे, हारही नाही पाहिजे, तुराही नाही पाहिजे. जे या समाजाचं काम करेल, जो तरुण या समाजाचं काम करेल, त्याच्या मागे मी सदैव उभा आहो, हे वचन देणारे एक राष्ट्रसंत, एक विश्वसंत होऊन गेले. आणि त्यांची माहिती आम्हाला नसावी हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांचा विचार आम्हा सगळ्यांना यावा. तो आम्ही समाजापर्यंत कसा पेलो, समाजापर्यंत कसा देऊ, आमचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवू, या दृष्टिकोनातून RTM युवा कॅडर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा कॅडर उभं केलेलं आहे. त्याचे नियम अटी खूप मोठे आहे, खूप चांगलं करायचं आहे. याच्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व खुललं पाहिजे, हा दृष्टिकोन याच्यासमोर ठेवलेला आहे. केवळ तुम्हाला जमा करून कोणते आंदोलन उभे नाही करायचे, कोणते झेंडे नाही घ्यायचे, तर मी आणि माझं स्वतःचं अस्तित्व कसं उभं राहील, समाजात मला 4 लोकात कसं ओळखल, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन माझ्या डोक्यात, माझ्या मेंदूत, माझ्या मनात, माझ्या विचारात ग्रामगीता कशी येईल, हा विचार ज्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल त्या दिवशी सारं जग बदललेलं असेल. हळूहळू होईल, पण मला असं वाटते हे फार आधी व्हायला पाहिजे होतं. आमच्या आईवडिलांनी ग्रामगीता वाचली असती तर आम्ही कदाचित अशा पद्धतीचे विचारायचे नसतो, आहे त्यापेक्षाही चांगले असतो. चला, असं उशीर का होईना, पण ज्या ग्रामगीतेचा विचार आम्ही आज करतोय 50 वर्षानंतर, त्या ग्रामगीतेच्या 50 वर्षानंतर जर विचार आमच्या मनामध्ये जर तेव्हा असेल तर अधिक गतीनं कसा होईल, या दृष्टिकोनातून आपण या विचार करायला या ठिकाणी आजची एक कार्यशाळा घेतलेली आहे. प्रत्येक तरुण हे आव्हान पेलवतो किंवा तोलतो असं नाही. आम्ही तरुण आहोत, पण हे बसलेलेही तरुणच आहे. तुम्हाला जर कदाचित वाटत असेल तुम्ही तरुण आहे, नाही, ही बसलेली मंडळी सगळी तरुण आहे. त्या तरुण विचारानं राष्ट्रसंतांचा विचार, गाडगेबाबांचा विचार, पंजाबरावांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे धाडस करते, कार्य करते, ही सर्व तरुण मंडळी करते. आम्ही तर फक्त वयानं तरुण आहे, कृतीनं कुठे तरुण आहोत. मी पेटून उठल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. आम्ही काय करतोय विचार. शिक्षणाची तर आमची वाट लावली हो. शिक्षण काही आम्ही जे शिक्षण घेतो हे शिक्षणच नाही. खिचडी शिजवता पाठी गेली आणि वाटी आली, काही फार काही आम्ही मिळवलं नाही. शिक्षणानं खूप काही गेलं. गाडगेबाबा राष्ट्रसंतांना कोणती डिग्री नव्हती का त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. आमच्याही वाट्याला एक विचार समाजापर्यंत पोहोचवता यावा, हा दृष्टिकोन डोक्यात जर घेतला तर खऱ्या अर्थानं आम्ही ते कार्य करू शकू. पण तरीही काहीच नाही. आज मला सांगा, खेळाची मैदानं साफ झालेली आहे, कोणतेही व्यायाम खेळ राहिले नाही, कोणतेही संस्कारित विचार राहिलेले नाही, काही राहिलेलं नाही. एक विचार आहे फक्त. कोणता? एक खेळ राहिला फक्त, क्रिकेट. घरात सगळेजण बसतात, पुरा परिवार बसतात, क्रिकेटची मॅच चालू असते, मध्येच पोट्ट उरते, बाबा छक्का, बाबा छक्का, बाबा छक्का. झाला आमचा विचार. आम्ही एकच ठेवलं, क्रिकेट. बाकी आम्ही सगळं संपलेलं. दासरवाड सरांसारखं व्यक्तिमत्व जर तुमच्या डोक्यात नाही, तुमच्या मेंदूत जर चांगला विचार टाकायला लागलेला एक माणूस, एक साधू विचाराचा माणूस, ज्या माणसाला असं वाटते की समाज जागृती होता मी जर या इथून जे मास्तर आहो, खऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला पाहिजे. त्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्यांची जी 1 वर्षाची जी धावपळ आहे ती खरोखर अवर्णनीय आहे. म्हणून तो चांगल्या कार्याला साथ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही काहीतरी कसं तरी वेगळं जगतो. आम्ही कोणत्या तरी कारणासाठी जगतो, आम्हालाही माहीत नसते आम्ही काय जगतो. जगता आम्ही ग्रॅज्युएट होतो, लेकरवाळ होतात, पोरं होते, म्हातारे होते, आणि मग आमचं सगळं संपलेलं असतं. तो विचार कुठेतरी थांबला पाहिजे. शॅम्पू वापरून गुलजार केलेली तिचे रेशमी केस आठवण्यापेक्षा आठव बेकारीने ग्रासलेली सुशिक्षित गालावरची खूण. तिच्या पाठलागात दंग होण्यापेक्षा एखाद्या क्रांतीचा अंग होता येईल तर बघ. तिच्या पाठलागात दंग होण्यापेक्षा एखाद्या क्रांतीचा अंग होता येईल तर बघ. कदाचित तू उद्या मशाल झाला तर तीही ज्योत होण्याचा सरस प्रयत्न करेल. हा विचार जोपर्यंत आमच्या तरुणांमध्ये तेवत नाही, हा विचार जोपर्यंत मनामध्ये तेवत नाही, तोपर्यंत आम्हाला ग्रामगीता काय, आमचा बाप जरी काही म्हणत असेल तर आमच्या डोक्यात बसणार नाही. म्हणून RTM युवा कॅडर, हा RTM युवा कॅडरचा अर्थच असा आहे, आपण सगळे मिळून एक महान कार्य करायला निघालो.
मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आरटीमी काढा म्हणजे झेंडे घेणे नाही, मोर्चे काढणे नाही, काय तर समाजात ज्या चांगल्या रूढी आहेत त्या रूढी थोड्याशा परंपरेनं जर आल्या असं त्याला बाजूला सारून मी माझ्या मुलाला, मी माझ्या विद्यार्थ्याला, मी माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला मी हा चांगला विचार कसा सांगू शकतो, हा विचार तुमच्या मनात तेवत ठेवण्यासाठी आरटीएम युवा कॅडरची स्थापना करण्यात आलेली. 7 कॉलेजेसमधून विद्यार्थी भरमसाठ पद्धतीनं रोज फोन करून करतात, सर माझा फॉर्म भरा, माझा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आरटीएम युवा कॅडरची स्थापना आहे. हे तुमच्या डोक्यात किती लोकांच्या डोक्यात आलं? मी जे बोललो ते हात वर करा पटकन. त्याच्यासाठी तू करतो का मी करतो? मी बोलून राहिलो तुमच्या कानात शिरून राहिलं का? जोरेने बोला. मग हात करून तो समोरचा करते तुम्ही करतो. किती लोकांच्या डोक्यात शिरलं मी जे बोललो? ठीक. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आरटीओ युवा कॅडरच्या अनुषंगानं एक चांगला मजबूत ग्रुप बनवायचा आहे, जिथं माझ्या मायचं बापाचं, जिथं माझ्या कॉलेजचं नाव लौकिक होईल असं कार्य माझ्या हातून व्हावं. हा दृष्टिकोन, हा छाती ठोकपणा तुमच्यात आला पाहिजे. या दृष्टिकोना आरटीएम युवा कॅडरचं आपण काम करतोय, करूया. आपण सोबत 50 लोक जोडलेली आहे. प्रत्येक महाविद्यालयातून पहिले 20-20 लोकांची मागच्या वर्षी हे दिलेली होती. माझे आतापर्यंत 200 आर्टिकल मी दिलेले आहे व्हॉट्सअपवर. किती लोकांना माहिती आहे? जुन्यापैकी आहे का कोणी? स्टँड अप, उभा राहा. मी आतापर्यंत व्हॉट्सअपवर 200 आर्टिकल दिलेले आहे महाराजांच्या जीवन चरित्राचे, त्यांच्या कार्याचे. बस ते करण्यामागं, ते देण्यामागं उद्देश हाच होता की माझ्या विद्यार्थ्यांनी ते जास्तीत जास्त वाचावे, त्यांच्यामध्ये प्रकाश पडावा. महाराजांचं कार्य, महाराज नका समजू, एक लक्षात ठेवा, हा विश्वसंत होता. ज्या विश्वसंतानं या देशाची फाळणीतही सहभाग होता. हे महान कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. या महान कार्यामध्ये आपण त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ही आरटीएम युवा कॅडरची आपण स्थापना केलेली आहे. एवढंच म्हणतो, पुन्हा पुन्हा तेच सांगतो की जे 50 वर्ष आमच्या चूक झाली, आमच्या आई वडिलांच्या, आमच्या विचार दिशा देणाऱ्या व्यक्तींकडून, ती चूक आम्ही करणार नाही. आम्ही आता प्रत्येकाला ग्रामगीता देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं जीवन सुरक्षित, सुशिक्षित आणि विचारवंत करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा सगळ्यांनी उभं राहा. सर बंद करू. हात समोर घ्या. प्रत्येकाने हात पुढे करा. सगळे आम्ही राहायचं. हो हो सर. आणि माझ्या मागे आज ग्रामगीतेचा विचार आणि प्रचार मी माझ्या समाजात, माझ्या मित्रमैत्रिणीत, माझ्या कुटुंबात माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न करेन. हा प्रयत्न माझ्या जीवनासाठी एक यशस्वी वाटचाल असेल. समाज जागृतीचं भान ठेवून ग्रामगीतेचं कार्य माझ्या हातून होणार आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि गुणगौरवाची गोष्ट आहे. धन्यवाद. बसा. जोपर्यंत तुम्ही शिकायला लागणार नाही एक कसा काढते, तोपर्यंत तुम्हाला माहित नाही राहणार. हळूहळू आपण हे कार्य करत राहू. हे कार्य पुढे नेटत जाऊ. आता या पुढच्या महिन्यात, सॉरी, या 25-26ला आपण एक युवा संमेलन घेतलेलं आहे. आरटीएम युवा कॅडर काय करणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुमच्यातलं चांगलं कर्तृत्व, नेतृत्व निवडणार आहे. मग प्राध्यापकही आले, प्राचार्य आले, जे जे या कार्याला सहभाग देईल त्या कार्यांचं नेतृत्व त्या व्यक्तीला त्यांच्यापर्यंत पोहोचून देण्यात आहे. आता मला या ठिकाणी सांगितलं शेतीचा अनुभव तुमचं, ते आदरणीय सरांनी तुमचं तर खूप कौतुक असते. म्हणजे दिवसभर सरांजवळ बोललो तर माझे विद्यार्थीच बोलत राहतात. ते बाकी मला कधी कधी वाटते का दुसरं काही आहेच नाही का या माणसाजवळ. तर माझे विद्यार्थी किती चांगले आहे सांगत राहतात. आता जे पथनाट्य झालं, हे पथनाट्य ही आता सरांनी त्याचा उल्लेख केला. येत्या 25-26 तारखेला एक युवा संमेलन आपल्याला अमरावतीमध्ये घ्यायचं आहे. होऊ शकते 1 महिना पुढे जाईल, म्हणजे जानेवारीमध्ये जाईल.
आपल्यामध्ये असणारा जो गट आहे, आपल्यामध्ये असणारा जो विचार आहे, आपल्यामध्ये आपली जी कला दाखवू, त्या पथनाट्याच्या द्वारे राष्ट्रसंतांचा ग्रामगीता ही समाजापर्यंत कशी पोहोचेल या दृष्टिकोनातून एखादं पथनाट्य शेट करता आलं एक 10 मिनिटाचं, तर ते फार योग्य राहील. आपल्याला जनजागृती करायची आहे आणि त्या जनजागृतीतून स्वतःचा विकास आणि स्वतःचा विचार आपल्याला समाजापर्यंत न्यायचा आहे. अशा महान कार्यासाठी आपण सगळे एक झालेलो आहोत. आजच्या या कार्यशाळेचं एकमेव जर विचार असेल तो एवढाच की आपल्याला ग्रामगीतेचा विचार समूळ मानवासाठी अगदी तंतोतंत आहे. तो विचार आपण समाजापर्यंत नेणार आहोत. या विश्वाला राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची गरज आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसतं, तुम्हाला माहीतच नाही काय आहे. आम्ही गजानन महाराजांच्या लाईनमध्ये लागलो, आम्ही साईबाबांच्या लाईनमध्ये लागलो, आम्ही प्रत्येक ठिकाणी लागलं वाईट नाही, पण मला काय मिळालं फक्त तोच सांगू शकते ज्यानं ते अनुभवलं. हे अनुभवायचा जो विषय आहे तो अत्यंत फार वेगळा आहे. एक प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. 2001 मध्ये एका व्याख्यानाला पुण्याला गेलो आणि तिथल्या एका व्यक्तीने विचारलं, सर तुम्ही भरपूर पुस्तकं लिहिली, राष्ट्रसंतांवर काय लिहिलं? त्यांच्या घरातल्या सगळ्या पोरक्या भिंती होत्या, त्याच्यावर राष्ट्रसंतांच्या विविध प्रतिमा होत्या. मी म्हटलं मला एम.ए. ला अभ्यास झाला होता फक्त एक अध्याय. सर 30 किलोमीटरवर त्यांची कर्मभूमी आहे आणि 30 किलोमीटर त्यांची जन्मभूमी आहे. तुम्ही त्या 30 किलोमीटरच्या आतमध्ये आहात, तुम्हाला राष्ट्रसंत माहीत नाही. अत्यंत वाईट वाटलं. तिकडून आल्यानंतर मी तिथे गेलो, तिथे ती सगळी परिस्थिती पाहिली आणि मला असं वाटलं महाराजांच्या कार्याचा प्रचार प्रसार, कारण तो माझ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून एक विचार माझ्या डोक्यात आला का तो महाराजांचा विचार आणि प्रचार प्रत्येकापर्यंत पोहोचावा. आणि म्हणून मी एक नाटक केलं. एका पहिल्या नाटकामध्ये 124 कलावंत होते आणि 1 वर्ष तब्बल त्याची प्रॅक्टिस चालू राहिली. तुम्ही मन लावून ऐकून राहिलेली आहे माझी गोष्ट. 1 वर्ष त्याची प्रॅक्टिस चालू झाली. सगळ्या अमरावती शहरातल्या सगळ्या डायरेक्टरकडे मी गेलो. माझं नाटक नापसंत केलं त्यांनी. काही 140-135 लोकांचं नाटक होऊ शकत नाही, वेळ नाही, एवढा शक्य नाही. आणि राष्ट्रसंतांच्या समाधीवर नतमस्तक झालो. हे कार्य करतोय हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी, मी हे समाजासाठी करतोय, यामध्ये मला यश पाहिजे हा एक विचार घेऊन मी मोजरीहून परत आलो आणि त्या विचाराला तेवत राहिलो. 1 वर्षात नाटक उभं राहिलं. कोण्याही डायरेक्टरनं माझं नाटक घेतलं नाही, कोणीही बरं म्हटलं नाही, चांगलं म्हटलं नाही, पण मी ते करत राहिलो. पहिला प्रयोग झाला 2003ला अमरावती शहरात संत संस्कृती भवनमध्ये. आणि त्यावेळेस आता मन लावून ऐका एक महत्त्वाची गोष्ट. त्यावेळेस माझ्या मुखातून एक शब्द बाहेर पडला. तो एक होता की आता हा पहिला प्रयोग अमरावतीत होतो आहे, याचा 11वा प्रयोग राष्ट्रपती भवनात होईल, कारण महाराजांना राष्ट्रसंत उपाधी ही राष्ट्रपती भवनात मिळाली आणि म्हणून माझा 11वा प्रयोग राष्ट्रपती भवनात होईल. हे बोलण्याचं धाडस वेळेवर आलं कुठून आणि ते बोलल्या गेलो. कसं बोलल्या गेलो मला माहित नाही, पण राष्ट्रसंतांना म्हटलं हे तुझ्या तोंडून बोलून घेतलं, तुझ्या कुठून बधून घेतलं, मी नाही बोललो. आणि पाहता काय झालं की मी प्रयोग करत गेलो. 9वा नाही, 10वा नाही, 11वाच प्रयोग लागला 2010 मध्ये राष्ट्रपती भवनात. संतांनी ज्या व्यक्तीला, संतांनी तुमच्याकडे, ज्या व्यक्तीकडे, ज्या माणसाकडे, ज्या तरुणांकडे पाहिलं त्याची कृपादृष्टी जी असते ती असते. फक्त जाणून घ्या, इथं पेढे नाही, इथं दीप नाही, इथं माझ्यासाठी काहीच आणू नका, फुलं नाही, हार नाही, काहीच नाही. मी जी म्हणतो माझ्या वाङ्मयाचा प्रचार करोडो कानीमुखी जाऊ द्या, हे महाराजांचं जे तत्व होतं, तो जो विचार होता, तोच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. 2018-19 मध्ये आमच्या राजाभाऊ, आमचे धोटे दादा, आमच्या ताई यांच्यामुळे आम्ही 2 लाख लोकांपर्यंत महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. 2 लाख. त्याचा संकल्पपूर्ती सोहळा घ्यायचा होता, मध्ये हा कोरोना. म्हणजे जे तुम्ही विचारात घेतलं ते झालं. कारण तुम्ही संत म्हणता, विश्वसंत म्हणता, मामूली बात नाही आहे. आम्ही चमत्काराच्या मागे लागलो. चमत्कार होते, आमच्यातही होते चमत्कार. फक्त आपण त्या पद्धतीनं जर गेलो, त्या मार्गाने जर गेलो तर नक्कीच चमत्काराच्या पलीकडे जे जग आहे सगळंच आपल्या जवळ आहे. फक्त एकच विचार आहे, आम्हाला
राष्ट्रसंतांचं वाङ्मय करोडोकानी कसं जाऊ द्या, यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. एवढी वर्ष लुटून गेली, आमचं स्वातंत्र्य कुठं मिळालं, काय मिळालं, काहीच कळत नाही. तुम्हाला वाटते का तुम्ही स्वातंत्र्यात जगताय म्हणून? किती लोकांना वाटते? एक कवी असं म्हणतो की ज्वानी तरारलीन बंधन तुटून गेले, ज्वानी तरारलीन बंधन तुटून गेले, मस्तीमध्ये लाखो दिवाने मिटून गेले. 79 वर्ष झाले पाळंतीन होत नाही, दोस्ता हवी कशाला ही वांझ लोकशाही, दोस्ता हवी कशाला ही वांझ लोकशाही. ही जर अवस्था माझ्या देशाची असेल, माझ्या समाजाची असेल, तर मी काय करायला पाहिजे? ही फार अवघड गोष्ट आहे, समजून गेली. आणि म्हणून म्हणतो की आपल्या तरुणांनी, आपल्या तरुणींनी हा एक विचार समाजापर्यंत ठेवण्याची आज गरज आलेली आहे. आज आम्ही त्या विचारावर किती वेळा सांगितलं, या विचारावर आपण आलेलो आहोत की समाज जागृतीचं भान आम्हाला असायला पाहिजे. त्या समाज जागृतीचं भान ठेवण्यासाठी, हां ठीक आहे बेटा, हॅलो ओके सर आहे, तर असा एक विचार समाजापर्यंत द्यायचा. किती लोक तयार आहे या गोष्टीला? मी जे बोललो ते गुड. मी तुम्हाला सांगितलं आपल्याजवळ कोणतेही आंदोलन नाही, कोणाचे झेंडे वापरायचे नाही, झेंडे घेऊन आपल्याला आंदोलन करायचं नाही, रस्त्यात बसायचं नाही. आपल्याला काय करायचं? महाराजांच्या ग्रामगीतेचं पठण वाचन करायचं. कारण केवळ स्वतःची ज्योत लावून स्वतःचे दिवे मोजणाऱ्याचे हे जग नाही. केवळ ज्योत लावून स्वतःचे दिवे मोजणाऱ्याचे आणि त्यावर वांझोटे गीत गाणाऱ्याचं आता जग राहिलं नाही. आता मी करेल आणि मला करायचं आहे हा विचार जोपर्यंत तुमच्या मनात येणार नाही तोपर्यंत आपण तरुण नाही. म्हणून म्हटलं तरुण हे आहे ज्यांनी महाराजांचं कार्य जागृत ठेवलं, ज्यांनी राष्ट्रसंताला जागृत ठेवलं, ज्यांच्यामुळे हे समाजात कार्य उभं आहे. म्हणून ती जी 50-60 वर्षाची जी म्हातारी आपण ज्याला म्हणतो, त्या माणसांनी आपल्याकरता फार मोठा वाटा या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून एकच विचार तुम्हाला सांगतो की लोक म्हणतात आयुष्य खूप छोटं आहे. अरे आयुष्य छोटं नाही, आम्ही ते जगण्याकरताच वेळ केलेला आहे. आम्हाला आता राष्ट्रसंत कळावावं, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. करून पहा, डोळे बंद करा आणि विचार करा. एखाद्या वेळा मोजलेलं दर्शनाला जाऊन या समाधीचे पहा, तुम्हाला काय समाधान वाटते. फार वेगळं जग आहे. पण आम्ही ते ₹1.25 पेढेत आणि त्या उत्पत्तीतच आम्ही अडकलेलो आहोत. कोणत्या देवानं तुम्हाला कोणता नवस जर पास केलं असताना हे जग आज मंगळवार त्याच्या पलीकडे गेलं असतं. म्हणून विचार करा, तुम्ही सगळे विचार करणारी मंडळी आहे. सामाजिक कार्यात तुमचं योगदान आहे, तेव्हा हा एक विचार तुमच्या सगळ्या मनात तेवढ ठेवा. हा विचार मी तुमच्यासमोर ठेवतो आणि शेवटी एवढंच सांगतो का येणाऱ्या काळामध्ये सोबत राहा. या सोबतीनं आपण एखादं महान कार्य करता येईल. तुमची प्रत्येकाची प्रतिमा समाजासमोर उभी राहील. हा या विचारासाठी RTM युवा कॅडर काम करणार आहे. आपण आमच्या सोबतीला आहे. इथे कोणताही नीच नाही, लहान नाही, मोठा नाही, कोणताही भाव नाही. आम्ही सगळे एक आहोत. एका विचारानं आम्ही येणाऱ्या काळात चालणार आहोत. ही अपेक्षा तुमच्याकडून करतो आहे. RTM युवा कॅडरमध्ये ज्या लोकांनी जो फॉर्म भरला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. ही जी 2 विद्यार्थिनी आहे ही मला अटॅचमेंट आहे, तुम्हाला ती अटॅचमेंट राहील. जर येता आलं तर दर रविवारला आपण विद्यार्थ्यांसाठी सत्संग सुरू केलेला आहे. आदरणीय डांगे सर 5 देशाशी संपर्क साधतात, हप्त्यातून 2दा. त्यांचा प्राणायामावर अभ्यास आहे. 1 तासाचा सत्संग असतो. किती? 1 तासात. 1 तासामध्ये तुम्हाला सगळं विविधांगी सगळं पाहायला मिळेल. तुम्ही अरे हे तर आपण मंदिरात जाऊनही ते प्रेम तो तसं भेटत नाही, तिथं सगळं पाहायला मिळतं. तर हा 4 हप्ते आता या रविवारपासून 4 हप्ते फक्त तो सत्संग चालणार आहे. तो ध्यान सत्संग आहे, पण 1च तासाचा आहे. तिथे 5 मिनिट लेट झालं तर काही उपयोगाचं नाही. म्हणून ज्यांना तो लाभ घेता येते असं घ्या. हळूहळू आपण एकमेकाच्या विचाराशी जोड काहीही आपण कार्यक्रम घेऊ. त्या अनुषंगाने आता या व्यासपीठावर कमी माणसं आहे, जी जाणकार मंडळी आहे, त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर तुम्हाला राष्ट्रसंतांचं कार्य करायला लागेल. आणि अशा पद्धतीने आपण मिळून हे कार्य सोबत राहून हे कार्य करू. आपण सोबत राहा एक अशी अपेक्षा करतो गुरुदेव चरणी. आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.
मंचावर असलेले, आत्ताच ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, ज्यांनी राष्ट्रसंतांवर लघुपट काढलेला आहे तुकडेदास नावाचा, ज्यांनी राष्ट्रसंतांचं नाट्य राष्ट्रपती भवनामध्ये सादर केलं असे आमचे मित्र मनोजी विष्णुरकर, त्यांच्याच बाजूला ज्या बसल्या होत्या आमच्या गोपालनगर प्रभागाच्या प्रथम नागरिक नगरसेविका, आपल्या माध्यमातून नगरसेविका पदाच्या माध्यमातून विविध लोकांची ज्या सेवा करतायत, गीतेचे गाढे अभ्यासक आमचे धोटेदार, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि वेळोवेळी मान सन्मान देतात, ज्यांच्या कार्याचा उल्लेख NSSच्या माध्यमातून या कॉलेजच्या माध्यमातून सर्वत्र आहे असे राजकुमार दासरवाड सर आणि दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी प्रतीक्षा आणि आयुष. सर्वप्रथम मी या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो, कारण या ठिकाणी जे आम्हाला तुम्ही आतिथ्य केलं एंट्री बसून, राईट फ्रॉम एंट्री या ठिकाणी आल्यावर आतिथ्य म्हणजे अतिथी देवो भव खऱ्या अर्थाने. मला खूप इथली पद्धती जी आहे, बऱ्याच कॉलेजला आम्ही जातो पण या कॉलेजला आल्यावर जे स्वागत ज्या पद्धतीने करतं, खऱ्या अर्थाने पाणी काळा देणे, बसवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि एंट्री जी स्वागताची पद्धत आहे, तुम्ही आल्यावर औक्षण करणे, सुंदर पद्धतीने रांगोळी टाकणे, एंट्रीच्या वेळेस म्युझिक काय वेगवेगळे वाद्य नाही का, आणि सुंदर संचलन, कोण तेजस्विनी आणि काय मयुरी, खूप सुंदर संचलन, आणि प्रतीक्षाने सुंदर पद्धतीने स्वागत गीत, राष्ट्रसंतांचं भजन आणि आपल्या सर्वांच्या टाळ्या ह्या नक्कीच आम्हाला एनकरेज करतात. एक चांगलं वलय, एक चांगलं आभा नक्कीच या सगळ्या वातावरणामध्ये तयार असतात, कारण दीज आर द व्हेव्ज, ह्या लहरी असतात आणि ह्या लहरी स्पंदन ज्याला म्हणतो आपण, आशीर्वाद घेणे, शुभेच्छा देणे, हे कधीही स्पंदन निर्माण करतात, व्हेव्ज निर्माण करतात. आणि ह्या स्पंदनं, ह्या व्हेव्ज माणसामध्ये पॉझिटिव्ह केमिकल्स निर्माण करतात आणि ही पॉझिटिव्ह केमिकल्समुळं एक उत्साह, ऊर्जा त्यामध्ये नक्की भरत असतात. आणि मित्र, आज खरंच तुम्ही भाग्यवान आहे की RTM कॅडर या कार्यशाळेप्रसंगी तुम्ही सगळे उपस्थित आहात आणि हे ज्ञानार्जन याच्यामधून बरेच चांगल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून सगळ्यांनी आपला हात वर करा आणि जोरदार शाबासकी पाठीवर द्या स्वतःच्या, आणि जोरदार टाळ्या वाजवा. नाही, शाबासकी खरोखरच द्यायला पाहिजे, कारण माझं एक थीम आहे, अ सिंगल सेंटेन्स कॅन चेंज लाईफ. एक विचार सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतो. ओनली वन थॉट्स इज सफिशियंट टू चेंज युअर लाईफ. डेफिनेटली या अर्ध्या तासामधून तुम्हाला कदाचित जास्त नाही आवडणार, पण 4-5 वाक्य जरी आवडले, पण ते इथं नाही लागले पाहिजे, इथे लिहिले पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर व्हॉट्सअप सुरू असते नाही का, त्याच्यात खूप सुंदर मेसेज असतात, इतके सुंदर मेसेज असतं, ते राग बाजूला, कराग्रे वस्ती लक्ष्मध्ये करमध्ये सरस्वती करमुरे तू गोविंदम प्रभाते गर्दर्शनम, ते बाजूला झाला आणि मोबाईल तो हातात आला आणि मोबाईल मधून खूप सुंदर मेसेज घेतो आपण, पण चेंज होते का माणसा नाही. सगळे विचार ते इथे लागतात, सगळे विचार इथे लागतात, एकही विचाराने चेंज नाही होत. ज्या दिवशी विचार हा हार्टला टच करेल, ज्या दिवशी विचार तुमच्या मनाला आणि हृदयाला स्पर्श करेल, त्या दिवशी परिवर्तनाची क्रिया सुरू होईल, त्या दिवशी बदलाची प्रक्रिया सुरू होईल. आणि म्हणून मी कुठेही गेल्यावर एक्सपेक्टेशन समोरच्या स्टुडंटकडून कमीत कमी एवढे ठेवतो की ऐकताना बीइंग अ लिसनर, एक श्रवण भक्ता म्हणून तुम्ही ऐकत असताना बी इन द प्रेझेंट टेन्स. पहिला मुद्दा, वर्तमानात राहा. पण आपण वर्तमानात राहत नसतो, कुठे असतो जास्ती असतं, यस, भूतकाळात किंवा भविष्यकाळात. पास नाही होत, एक तर भूतकाळात किंवा भविष्यकाळात. भूतकाळात म्हणजे कोणाचं घरून निघताना भांडण झालं असेल तर पूर्ण तेच डोक्यात असतं, किंवा मित्राशी वाद झाला असेल तर ते डोक्यात असतं, किंवा काही घटना घडल्या असेल ते डोक्यात असतं. आणि इथून भविष्याच्या म्हणजे गाडी किती वाजता आहे माझी, घड्याळ पाहणं सुरू होते नाही का, इतके वाजता जायचं तितके, म्हणजे मनुष्यामध्ये बऱ्याच ही सायकॉलॉजी कमी काळ वर्तमानात राहतो आणि जास्तीत जास्त काळ तो भूतकाळात आणि भविष्यात. या बेंचवर बसलेला त्याला वाटते, पण तो इथं शारीरिक दृष्ट्या असतो, पण जास्तीत जास्त कुठं असतो,
त्याच्या डोक्याचे नेट, SMS, इंटरनेट सगळे कंटिन्यू सुरू असतं. तो एक तर भूतकाळात असतो किंवा भविष्यकाळात. त्याला समाधान आहे फक्त की मी इथे आहे त्याला. आणि म्हणून मंदिरामध्ये मित्र घंटी तेवढ्याच करताय. कशा करता घंटी आहे? मंदिरात घंटी आहे ना, कशा करताय? यस, ती घंटी वाजवली. ती घंटी तुमचं चित्त जागेवर नसते. चित्त कुठं असते? चपलीत. ती घंटी तुम्हाला सांगते की बी इन द प्रेझेंट. बाप्पा आता तू तरी तुझं चित्त जागेवर. ती मूर्ती तुम्हाला सांगते, ती घंटी. त्या घंटी वाजवल्याबरोबर त्या लहरी वेव्स तयार होतात, त्या मस्तिष्कामध्ये जातात आणि त्या मस्तिष्कामध्ये गेल्यावर तुम्ही वर्तमानात येतात. चित्त तुमचं जागेवर येतं, चपलीतलं चित्त निघते आणि मूर्ती समोर येते. तर सेम मित्र, या लिसनिंग प्रोसेसमध्ये अत्यंत महत्वाचं आहे वर्तमानात राहणं. कारण आपण जास्तीत जास्त वर्तमानात राहत नाही. लिसनिंग प्रक्रिया ही कोणतंही जर चांगलं गेन करायचं असेल, चांगलं सार्थक करायचं असेल तर नक्की आपण वर्तमानात राहायला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरं, गर्वहीन राहायला पाहिजे. देअर शुड नॉट बी इगो. हे सांगून राहिले, हे तर मला युट्यूबवर सगळं भेटेल, हे तर सगळं मला माहीतच आहे. हा अहंकार ज्या दिवशी असेल त्याला मला सांगा, ह्या बॉटलमध्ये, या बॉटलमध्ये पाणी कधी भरता येईल? हे फुल भरलेले आहे तर भरता येईल का? कधी करावं लागेल? यस, खाली करणार तेव्हाच भरता येईल. म्हणून थोडंसं अहंकार रहित राहायला पाहिजे. आपलं डोकं भरून नाही घेतलं पाहिजे, थोडं खाली ठेवलं पाहिजे की जेणेकरून काही नवीन विचार, नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल, टाकता येईल. ओके. आणि नकारात्मक नाही राहायला पाहिजे. नकारात्मक म्हणजे काय? निगेटिव्ह नसलं पाहिजे. ऐकताना जर तुम्ही निगेटिव्ह असेल, कितीही सुंदर बोलू द्या, कितीही आम्ही चांगले सुंदर सांगू द्या, हे फिल्टर जर नकारात्मक बसवलेलं असेल नाही तर कंपायलर, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये कंपायलर जर निगेटिव्ह असेल तर काहीही निष्पत्ती नाही होत. दिवसभर वर्कशॉप घेतलं तरी नळी फुटले, सोनारे इकडून तिकडून, बस तसं फरक. मित्र, मी एक थोडंसं उदाहरण सांगेल आणि तुम्हाला अधिक क्लिअरिटी. एक महाराज असतात, ते महाराज 100 लोकांना रामायण समजावून सांगतात 7 दिवस. किती दिवस? 7व्या दिवशी प्रश्न विचारतात. जसं दासरवाड सर तुम्हाला वर्षभर शिकवतात आणि शेवटी परीक्षा घेतात, नाही का? मधामध्ये टेस्ट सुद्धा घेतात, की दॅट इज द प्रोसेस फॉर इव्हॅल्युएशन. ती मूल्यमापनाची एक टूल्स आहे आणि परीक्षा टूल्स असल्यामुळं विद्यार्थ्यांनी किती गेन केलं हे ते मोजत असतात. तसंच महाराज मोजतात की या मी 7 दिवस या सगळ्यांवर मेहनत घेतली, किती गेन झाले हे पाहायचं असते महाराजांना. मग महाराज काय करत असेल? एक प्रश्न उत्तर विचारतात. प्रश्न उत्तर विचार. कोणता प्रश्न विचारला असेल रामायण झाल्यावर? रामाची सीता कोण होती? ते जुने झाले प्रश्न. नवीन प्रश्न विचारतो. नवीन प्रश्न असा विचारतो, भाऊ तुम्ही 7 दिवस गणपतीच्या कानाने, मोठ्या कानाने रामायण ऐकलं म्हणते, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणते. सीता रामासोबत वनवासात का गेली म्हणे, असं महाराजांनी विचारलं. मस्त. एक ज्याने मोठ्या कानाने सकारात्मकतेने ऐकलेलं असतं तो उभा राहतो आणि म्हणतो, महाराज म्हणे सीतेला आपली ड्युटी, माझा धर्म काय, माझा ड्युटी काय हे तिला समजलं आणि त्याच्यामुळं ती आपल्या पतीचं प्रोटेक्शन, आपल्या पतीचं संरक्षण हा माझा पहिला धर्म आहे. म्हणून राजपाट वैभव सोडून ती पतीच्या प्रोटेक्शन करता स्वतः सोबत गेली धर्म म्हणून. तिच्यावर तसे संस्कार होते आणि महाराजांना खूप आवडलं ते. बरोबर आहे की राईट, त्यांनी सकारात्मकतेने ऐकलं आणि महाराज. पण त्याच्यात एक जण उभा राहते, होट म्हणे महाराज असं नाही म्हणे. काय झालं म्हणे? ते 3 सासवाच्या धाकाने गेली म्हणे. मित्र, रामायण तेच, ग्रंथ तोच, सांगणारा संत तोच, ग्रंथ तोच, संत तोच, पंथ तोच, मंत्र तोच. सेम टोन, सेम व्हॉइस मॉड्युलेशन, सेम वेव्ह, सेम प्लेस, सगळं सारखंच. कोण चुकलं मग? ऐकणारा का सांगणारा? ऐकणारा का बरं चुकला? यस, त्याचं ऐकणं जे होतं ते निगेटिव्ह होतं. आणि म्हणून कितीही रामायण सांगा, महाभारत सांगा, निगेटिव्ह माणसाने एकदा फिल्टर बसवलेलं असतं. यांनी कीर्तन म्हटलं की तो नर्तकी करतो, यांनी साक्षाला म्हटलं की तो राक्षस आहे, त्याचं फिल्टरच तयार असते. म्हणून मित्र, जर आयुष्यामध्ये तुम्हाला निष्पत्ती चांगली करायची असेल तर रिमूव्ह युअर निगेटिव्ह ॲटिट्यूड. सगळ्यात मोठं, निगेटिव्ह ॲटिट्यूड नेव्हर गिव्हज द पॉझिटिव्ह लाईफ. तुम्ही अपेक्षाही करू नका. तुम्ही जर खिशामध्ये निगेटिव्ह घेऊन वागत असाल तर नक्की तुम्ही कितीतरी दूर राहणार सकारात्मक जीवनापासून. आणि म्हणून पहिला मुद्दा, लिसनिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, वर्तमानात राहायचं आहे,
आता मी सांगेन की RTM कॅडरच्या सरांनी जे तुम्हाला सांगितलं, जे सांगितलं, खरा व्यक्ती जर तुम्हाला घडायचं असेल तर या राष्ट्रसंतांचं साहित्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण जीवनामध्ये करिअर तर नक्की आहे. तुम्ही इथे आले म्हणजे तुम्हाला करिअर करायचं आहे, याच्यात काही शंका नाही. बिलकुल करिअर करायचं आपल्याला. जे आपल्या लाईफचे गोल असेल तेही गोल साध्य करायचे आहे. बिलकुल त्या गोलपासून आपल्याला दूर जायचं नाही. तुम्हाला सध्या ॲज अ स्टुडंट म्हणून अभ्यास करणे, अभ्यास केल्यावर परीक्षा देणे, काही जे अव्वल नंबर असेल, मेरिट असेल ते येणे, ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला नक्की जायचं आहे. त्या प्रक्रियेला आपण बिलकुल म्हणजे बाधिताचे गोल असेल, घोळ नाही ना, जीवनाचे जे गोल असेल ते गोल तुम्हाला साध्य करायचं आहे. कोणाच जे काही MPSC क्रॅक करायची, UPSC क्रॅक करायची, सोशल वर्कर काय ऑफिसर बनायचं, एक प्रोफेशनल सोशल वर्कर बनायचं आहे, आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की ते गोल साध्य करायचेच आहे. त्याच्याकरता गेन करायचं आहे, त्याच्याकरता हे ज्ञानार्जन, ही प्रोसेस, ही प्रक्रिया आहे. आणि ह्या प्रक्रियेतून जातानाच माणूस पण आपल्याला घडवायचा. आपल्यामधला काही वेगळा माणूस घडतो, त्याचा काही वेगळी फॅक्टरी आहे. हे क्वालिफिकेशन झाल्यावर एक माणूस घडवायची फॅक्टरी आहे असं बिलकुल नाही. पहिलं विद्यापीठ जे आहे ते तुमची आई आहे. पहिलं विद्यापीठ हे आपलं कुटुंब आहे. आणि पहिलं विद्यापीठानंतर हे शालेय जीवन जे आहे हे सुद्धा या कॉलेज जीवन जे आहे याच्यामध्येही नक्कीच विद्यापीठ आहे. पण मित्र, मी एक आणखी सांगेन, शिक्षणानेच सर्व कामं होतात असंही नाही. आताच मनोजजी बोलले होते, विद्यापीठाला कोणाचं नाव आहे? कितवा वर्ग शिकले? काही वर्ग शिकले. ग्रामगीता लिहिली, कितवा वर्ग शिकले? राष्ट्रसंत चौथा वर्ग. 3.5 म्हणतात बरेच जण, अर्धी सोडली. तर शिक्षणाने मनुष्याचं इंटेलेक्च्युअल लेवल वाढते इथपर्यंत मी मानतो. पण शिक्षणाने सर्वांगीण विकासासोबत खऱ्या अर्थाने शिक्षणापेक्षाही जीवनामध्ये काही महत्वाचं असेल तर जीवनाचं शहाणपण. जीवनाचं शहाणपण ज्यांना समजलं तो यशस्वी जीवनामध्ये नक्की होतो. सगळेच क्वालिफाईड लोक यशस्वी होतात असं बिलकुल नाही. मी 9 डिग्र्या घेतलेल्या आहे. किती? 9. मी 3 ग्रॅज्युएशन आणि 5 पोस्ट ग्रॅज्युएशन माझ्याकडे, LLM, LLB आणि PhD इथं सुरू आहे. तर मला एक त्याच्यातून कळलं, फक्त पुस्तकातून तुमची इंटेलेक्च्युअल लेवल, त्या क्षेत्राचं ज्ञान तुमचं नक्की वाढू शकतं, पण जीवनाचं शहाणपण वाढेल. एक छोटंसं उदाहरण मी देणार. एका मुलाने समजा MPSC कडे डेप्टी कलेक्टर झाला, मान्य, बिलकुल झाला, मान्य, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. पण तो MPSC मेरिट आलेला व्यक्ती बाजारात झाल्यावर दासरवाड सर पहिले टमाटे घेतो आणि नंतर त्याच्यावर आलू टाकतो. बरोबर आहे? बाजारात जाताना पहिले काय घेतो, नंतर काय करतो, घरापर्यंत जाईपर्यंत सूप झाल्याशिवाय राहणार नाही. टमाट्याचा सूप झाल्याशिवाय राहणार नाही. पहा मित्र, हे फक्त त्याचं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन होतं, शैक्षणिक क्रायटेरिया तो त्यांनी पूर्ण केला. पण जीवनाचं शहाणपण आलं का त्याला? जीवनाचं शहाणपण काय की पहिले आलू घ्या नंतर टमाटे घ्या, नाही का? बेसिक गोष्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या जीवनाचं शहाणपण अत्यंत महत्वाचं आहे. आणि जीवनाचं शहाणपण तुम्हाला कुठं भेटत असेल तर या संतांच्या वाङ्मयामध्ये भेटते, राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये भेटते. आणि म्हणून जीवनात एक तरी संत आला पाहिजे, एक तरी ग्रंथ आला पाहिजे, एक तरी मंत्र आला पाहिजे, एक तरी पंथ आला पाहिजे. पंथ म्हणजे जसं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, वेगवेगळे असे पंथ वेगळे. एक तरी संत आला पाहिजे, कारण त्याचं वाङ्मय, त्याचे विचार नक्की. आता याच्या भजनातून खूप सुंदर मेसेज आपल्याला आहे. कोणाची संगती घडव? सज्जनांची. सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. जसा संग तसा रंग. ज्या पद्धतीत जसं इनपुट तुम्ही इकडे देणार या प्रोसेसरला, त्या पद्धतीने तुम्ही घडणार. तुम्ही इनपुट जर इथं रॉंग दिलं तर कधीही अपेक्षा करू नका आउटपुट चांगलं राईट निघेल. जसं इनपुट देणार तुम्ही, इट्स अ नॅचरल फिनॉमिना. हे काही मी वेगळं सांगतो असं नाही. जे इनपुट तुम्ही देणार त्याचं आउटकम येणार. आणि आउटकम जर तुम्हाला स्वतःचं रिझल्ट ओरिएंटेड, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आय शुड फील प्राऊड, मला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे, स्वतःचा स्वाभिमान वाटला पाहिजे, असं मी व्यक्तित्व झालं पाहिजे.
माझ्या आईवडिलांनाही प्राऊड झालं पाहिजे की हा माझा मुलगा आहे आणि मला खरंच प्राऊड आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर शिक्षणासोबत माणुसकीची प्रक्रिया, मानवाची प्रक्रिया आपल्यामध्ये सोबतच सुरू ठेवा. नक्की मित्र, तुमच्यामध्ये एक चांगल्या व्यक्तित्वाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या व्यक्तित्वाचं दर्शन. आणि ते राष्ट्रसंतांची ही ग्रामगीता अत्यंत क्रांती करू शकते. आता राष्ट्रसंतांवर गाडी अभ्यासक आहे, पण त्या ग्रामगीतेमध्ये इतके सुंदर संदेश दिलेले आहे. कम्युनिकेशन स्किल जे आता इथं लिहिलेलं आहे, आपली भाषा हृदयाची भाषा, नाही का, जे कम्युनिकेशन स्किल, माणसाचं संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे, ते ग्रामगीतेत तुम्हाला सुंदर पद्धतीने पाहायला भेटेल. आयुष्यामध्ये कम्युनिकेशन स्किल इज अ ऑर्नामेंट इन युअर पर्सनॅलिटी. तुमच्या व्यक्तिमत्वातला सर्वात महत्वाचा दागिना कुठला असेल तर बोलण्याचं कौशल्य. तुम्ही कशी व्यक्ती आहे हे तुम्ही फक्त निवड शांत राहून राहिले आणि शांततेने आहे म्हणजे बाबा आपण म्हणतो शांत व्यक्ती, नाही, तो बिलकुल शांत नाही, तो उग्रही असू शकतो, पण तो बोलेल तेव्हा माहीत पडेल ना. जो तेव्हा अव्यक्त स्वरूप त्याचं व्यक्त होईल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल. आणि मित्र, त्या ग्रामगीतेमध्ये संवाद कौशल्य, संघटन कौशल्य, लीडरशिप स्किल काय असल्या पाहिजे आणि समाज कार्यकर्त्याला लीडरशिप स्किल ह्या असल्याच पाहिजे. लीडर्स मीन्स नॉट ओनली अ पॉलिटिकल लीडर, तो म्हणजे राजकीय नेताच नाही, हा नेता समाजामध्ये असतो, कुटुंबामध्ये असतो. आणि या समाज कार्याच्या व्यक्तित्वाला, समाज कार्यकर्त्याच्या विद्यार्थ्यांना लीडरशिप स्किल हे आलीच पाहिजे. कारण समाजातलं पहिलं पाऊल उचलणार कोण मंडळी असेल तर तुम्ही असणार आहे. आणि म्हणून लीडरशिप कौशल्य हे तुम्हाला ग्रामगीतेतून मिळणार. अनेक हे वाङ्मय जे आहे, हे वाङ्मय खूप तुमच्यामधला खऱ्या अर्थाने व्यक्ती घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते वाङ्मय जे आहे ते व्यक्ती विकास आणि समाज कार्य खऱ्या अर्थाने त्याच्यातून होणार आहे. स्वतःचा जर विकास झाला तर ऑटोमॅटिक तो काय करतो, दुसऱ्याचाही विकास केला पाहिजे आणि करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. हे जेवढेही फोटो लागले आहे हे महान का झाले, कारण ते स्वतःपेक्षा इतरांकरता जगलेत आणि इतरांकरता जगलेत त्यांचेच महान बनतात, तेच फोटो लागतात. निव्वळ स्वतःकरता जे जगतं ते काय होतं, ते लहान होतं. निवड स्वतः करता जे जगतं ते लहान होतं आणि इतरांकरता जगतं ते महान होतं. आणि म्हणून मित्र, हे आरटीएम कॅडरचा उद्देशच एवढा आहे. आता तुम्हाला मनोज सरांनी सांगितलं की त्या सत्संगाकरता या. जर शनिवार रविवार खरोखर तो विद्यार्थी, तरुण युवक जर आता त्याच्यामध्ये आला तर बरेच जण दुसरे तर कॉमेंट्स करणं सुरू करतात, लावला आतापासून देव धरावाला, नाही का, असे बरे. पण त्या लोकांच्या कॉमेंट्सला बळी पडू नका. ते पुढेही जाऊ देत नाही, मागे राहू देत नाही, सोबतही चालू देत नाही. हे सगळे प्रकार असतात. लोकांना मागे राहणे आवडत नाही, पुढे गेला तर त्याच्यावर कॉमेंट्स करतात, मागे राहिला तरी कॉमेंट्स करतात, सोबत चालला तर चालू देत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला जे चांगलं वाटतं, आपल्याला जे फील चांगलं वाटतं ते बिलकुल करा. जो तुमच्यावर टीका करत होता तो एक दिवस तुमच्याकरता टाळी वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही व्यक्ती घडण्याची प्रोसेस ही राष्ट्रसंतांच्या वाङ्मयामधून होऊ शकतं. आणि तुम्हाला प्राऊड वाटेल, तुमच्या आईवडिलांना प्राऊड वाटेल, अभिमान वाटेल नक्की. आणि म्हणून या आरटीएम कॅडरमध्ये तुम्ही आलात, तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे आणि अभिनंदनासोबत कार्य करावं. लाख बोल घेऊन एकच कर्तबगार भला, ज्ञान से काम नहीं होता उसे जीवन में उतारना होता है. 1000 स्टेप जर्नी स्टार्ट फ्रॉम अ सिंगल स्टेप. हजारो किलोमीटर मला चालायचं असेल तर एक पाऊल पहिलं उचलण्याची तयारी माझी पाहिजे. नाही तर मला सगळं जगातलं ज्ञान आहे, सगळं जगातलं ज्ञान आहे, सगळं जगातलं मला ज्ञान आहे, पण मी कृतीमध्ये आणत नसेल तर त्याचा उपयोग काहीही नाही, काहीही नाही. म्हणून मित्र, या कॅडरमध्ये खूप चांगल्या संधी तुम्हाला येणार आहे. एक तुमच्यातला व्यक्ती जागृत करण्याचा, एक तुमच्यातला व्यक्ती घडवण्याचा आणि आपल्या व्यक्तीसोबत जे शिक्षण तुम्ही घेता आहे समाजकार्याचं, ते इतरांपर्यंत प्रचार प्रसार करून त्या लोकांच्या जीवनात सुद्धा तुम्ही क्रांती नक्की करू शकता. हा बदल आता दीपोभव, हा तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा बदल तुम्हाला जाणवेल. स्वतःमध्ये सुद्धा प्रकाशमान तुम्ही होणार, स्वतःचं व्यक्तित्व निखरून येणार. मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार, छोटंसं उदाहरण देणार. आता हे झाकण आहे, मार्केटमध्ये किंमत काय, 1 रुपये मान्य, 1 रुपये म्हणून. आता मी 10 ग्रॅमची अंगठी आहे सोन्याची, हे जर टाकली, आता हे मार्केटमध्ये विकायला काढलं, हे किती रुपयाचं होतं, 50,000. या 1 रुपयाची किंमत 50,000 का वाढली हो? त्याच्यात बरोबर आहे, तुमच्यात काय भरलेलं आहे याच्यावर तुमची किंमत अवलंबून आहे. तुमच्यात लोखंड भरलं आहे का, हिरे भरलेले आहे का, सोने भरलेले आहे, म्हणजे हे भरलेलं म्हणजे काय, तुमच्यामध्ये काय स्किल आहे,
तुमच्यामध्ये काय कौशल्य भरलेलं आहे. माणूस सगळ्यांना हार्डवेअर सारखंच आहे. 130 कोटी जनतेला मुक बांधव सोड. आजचा अपंग दिन आहे, माहिती आहे का सगळ्यांना? आज जागतिक अपंग दिन आहे. त्या सगळ्या अपंग बांधवांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्यांना जिथे जिथे त्यांचे राईट्स आहेत, त्यांच्या हक्काकरता आपलं समाज कार्यकर्ता म्हणून काही मदत करता येईल का, त्यांना काही आणखी मदत करता येईल का, हा सुद्धा आपण नक्की. तर ही किंमत मला वाटते सगळ्यांना हार्डवेअर सारखं आहे. आणि या बाकी नॉर्मल जनतेचा जर विचार केला तर हार्डवेअर सारखं असून किंमत मात्र सगळ्यांना सारखी आहे का? नाही. एका क्षेत्रातले असले तरी सगळ्यांना सारखी किंमत नाही. सगळेच डॉक्टर आहेत पण नेमकेच आपल्याला काही आठवतात. सगळेच हिरोज आहेत पण अमिताभची क्रेज वेगळी आहे. ह्या सगळ्या गोष्टी मित्र हो, सगळेच सोशल वर्कर आहेत पण त्याच्यातही काही सोशल वर्कर बाबा आमटे सारखे उठून काय दिसतात? कारण त्यांनी आयुष्यामध्ये आपल्यामध्ये बऱ्याच गुण, बरेच कौशल्य टाकलेले आहे आणि ते उभरून आलेले आहे. म्हणून ईश्वराने तुम्हाला या दासरवार सरांच्या माध्यमातून, या सोशल वर्कच्या माध्यमातून, या RTMच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून धिस इज अ अपॉर्च्युनिटी. स्वतःला ही फार मोठी संधी आली आहे आणि वाईज पर्सन त्यालाच म्हटलं जातं हू अवेल द अपॉर्च्युनिटी. जो संधीचं सोनं करतो त्या व्यक्तित्वाला हुशार व्यक्ती, शहाणा व्यक्ती म्हटलं जाते. संधी जो ठुकरावतो, असंख्य कारण डिफेन्स मेकॅनिझम वापरतो, नाही ये नाही होगा, ये नहीं कर सकता, हे जे डिफेन्स बचाव यंत्रणा आणि बचाव यंत्रणा वापरणारा व्यक्ती कधीही पुढे जात नाही. बरेच जण आपल्या परिस्थितीचा भाऊ करतात. काय करतात? मी या समाजात जन्माला आलो म्हणून, नाही तर मी तिकडे मोठ्या समाजात जन्माला आलो असतो तर माझी प्रगती खूप झाली असती. माझे आई वडील शिकलेले नाही तर मी तीर मारले असते, नाही का? हो, मी याच परिस्थितीत ग्रामीण भागातच जन्माला आलो, मी याच गावात जन्माला आलो, ते माझे आजूबाजूचे लोकच बेकार आहे. हा, असंख्य नाचता येईना अंगणवाडीकडे. मित्र, लात मारेल तिथं पाणी काढेल ही प्रवृत्ती माणसाने स्वतःमध्ये डेव्हलप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मताच वैभव संपन्न होते? APJ अब्दुल कलाम जन्मताच वैभव संपन्न होते? नाही. देशाचे सायंटिस्ट बनले, राष्ट्रपती बनले आणि फार मोठं एक त्याच्याही पलीकडे खरा इन्सानियत, खरा माणूस काय हे राज आमच्या APJ अब्दुल कलामने दाखवलं. बाबासाहेब आंबेडकर कुठली इतक्या स्ट्रगल, जीवनात संघर्ष, आणि तरीही ते घडलेत. एवढी मोठी घटना, विश्वरत्न, लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया, एवढं सगळं मित्र फक्त आपल्यासारखं त्यांनी कारणांचा शोध घेतला नाही. हे न करण्याकरता मी कारण शोधतो, एक्सक्युजेस शोधतो, ते कृपया शोधू नका. ते APJ अब्दुल कलामचं एक सुंदर वाक्य आहे, अ डिफिकल्टी नेवर कम टू लूज यू, डिफिकल्टी कम्स टू कम आउट युअर हिडन टॅलेंट. संघर्ष जीवनामध्ये जे येतं ते संघर्ष तुम्हाला लूज करायला, अधिक हतबल बनवायला येत नाही. तर मग कशा करता येतं? तुमच्यामध्ये लपलेलं जे टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये लपलेली जी ऊर्जा आहे ती बाहेर येण्याकरता तुमच्या जीवनामध्ये संघर्ष, समस्या, प्रॉब्लेम्स येत असतात. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष आले, समस्या आल्या, प्रॉब्लेम आल्या, तोच एक काय म्हणतो त्याला ऊर्जावान राहतो. तोच अधिक संघर्षाची शक्ती आपल्यामधली बाहेर काढतो. जो कम्फर्ट झोन मध्ये वागतो, आई वडिलांनी दिलेल्या प्रॉपर्टीमध्ये, आई वडिलांनी दिलेल्या गाडीमध्ये राहतो, त्याचं स्किल डेव्हलप होत नाही, तो कम्फर्ट झोन मध्ये राहतो. अनकम्फर्ट झोन मध्ये जो जातो, तो संघर्षाला जो फेस करतो, तो व्यक्तित्व मात्र डेव्हलप होतो. आणि APJ अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजांकडे सगळंच सैन्य होतं असं नाही, उभारलं, तयार केलं. हे मित्र, ही क्षमता आपल्यामध्ये असेल तर नक्की तुम्ही म्हणून स्वतःमधला जर असा काही न्यूनगंड असेल तर तो बाजूला काढा. RTM कॅडरच्या माध्यमातून तुम्हाला फार मोठी संधी चालून आलेली आहे. विविध वर्कशॉप ते घेणार आहेत, विविध वर्कशॉपमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला देणार आहेत. म्हणून तुमच्या करिअर सोबत, त्या करिअरला, तुमच्या परीक्षेला कुठलाही त्याच्यामध्ये बाधा येणार नाही. ते करून आपल्याला हे करता येतं का? नक्कीच करता येणार आहे, यात काही शंका नाही. आणि म्हणून तुमच्या पुढच्या करिअरला, पुढच्या याला मी शुभेच्छा देतो, तुमच्या जीवनाला शुभेच्छा देतो. एक मात्र लक्षात ठेवा, आई वडिलांचा कधीही, जे आई वडील तुमचे कमी शिकलेले असेल तरी त्यांना जीवनाचं शहाणपण तुमच्यापेक्षा जास्त असतं, हे लक्षात घ्या. काही संदेश सांगत असेल तर मोठ्या कानाने ते ऐका. ते माझ्यापेक्षा कमी शिकलेले आहे म्हणून त्यांना डिनाय करू नका. तरुण अवस्थामध्ये जनरली स्वतःला खूप शहाणपण आपण समजतो, खूप हुशार समजतो, त्यांच्या बोलण्याला आपण नेहमी क्रॉस करत असतो. ते कृपया दक्षता घ्या. एक दुसरं असते की आईने केलेला आहार आपल्याला आवडत नाही, आपल्याला बाहेरचा आहार खूप आवडतो. बरोबर आहे? हो का नाही? हो. फक्त
फक्त बाहेरचं मित्र ते फक्त शोरूम म्हणून पाहण्यासारखंच असते. त्यातल्या गोडाऊन मध्ये गेलं की तुम्हाला माहीत पडते तो आहार किती न्यूट्रियस आहे, किती पोषक आहार आहे. म्हणून सगळ्यात कोणती तुमची कूक असेल, सगळ्यात चांगली सेफ असेल कोण आहे? आई. म्हणून जे जे तुमच्या घरी तयार होतं ते आहार घ्या. म्हणून सम्यक आहार, जर आरोग्यदायी आणि शांत आणि प्रसन्न राहायचं असेल तर सम्यक आहार, चांगला आहार, खूप खाणे नाही, खूप कमी नाही, सम्यक विश्रांती, खूप झोपणे नाही, कमी नाही, आणि सम्यक व्यायाम करत चला. ह्या जर केलं तर तुम्ही जीवनात, आणि कारण की एवढ्या करता सांगतो, मी आरोग्य खात्यामध्ये जॉब करतो, एक संवाद आंतरराष्ट्रीय योग वर्ग चालवतो ज्यामध्ये 15 देशाचे लोक आहेत. किती देशाचे? 15 देशाचे. आणि त्या 15 देशाचे आणि विविध 17-18 राज्यातले हजार योग साधक आहे. त्यांचं मुलाखती सुद्धा मी घेतो त्यावेळेस की लोकांना माहीत हवं की तिथली जीवनशैली काय. आपल्याला काय होतं की आपण सगळं सत्य गृहीत याच्याकरता जो स्मृतीत आहे, कारण आपण आपल्या तेवढाच विचार करतो, आपल्या मर्यादा आपल्या डोक्याच्या स्मित आपण बांधून ठेवल्या. आपण रात्र म्हटलं की काय म्हणतो? अंधार. आपल्या डोळ्यासमोर की रात्र म्हटलं की अंधार नाही. काही कंट्रीज अशा आहेत की रात्री 10 वाजता सुद्धा ऊन असते. किती आहे असते? हा. आपण आपलं डोकं काय करतो की आपल्या आजूबाजूच्या याच्यानुसार सीमित करून टाकतो आणि त्या एखाद्या गोष्टीला, आता मी आणखी एक प्रश्न विचारतो, आपण बऱ्याच गोष्टी सत्य मानून चालतो, ते खरं सत्य नसते, अर्ध सत्य असतं. आता मी विचारलं तुम्हाला, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? तुम्ही काय म्हणणार? कोणत्या दिशेला? आता काहीतरी कोणत्या दिशेला उगवतो सूर्य? पूर्व. हे चूक आहे मित्र. जे आता BSW पर्यंत तुम्ही शिकले आणि जरा आता म्हणून राहिले चूक आहे, ते अर्ध सत्य आहे. सूर्य उगवतच नाही. सूर्य तो तिथेच आहे. कोण उगवते? यस, एक्झॅक्टली. टाळ्या वाजवायच्या करतात, जोरदार टाळ्या. पृथ्वी रोटेट होते. मी उगवतो. सूर्य नाही उगवत, मी उगवतो पृथ्वीकडून पश्चिमेकडे. मित्र, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सतसत विवेक बुद्धीचा मी वापरच करत नाही. आय एम ओनली फॉलोअर. ताईंनी टाळ्या वाजवल्या म्हणून मी वाजवतो टाळ्या, त्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणून. बाकीच्यांना माहित नसते अर्थ त्याच्या मागचा. दन त्यांनी वाजवलं ना, चल बघा, असंच होते मी असं. हा, कीप दिस फिंगर ऑन युअर चीक. हा, सगळे रॉंग आहे. हा, आता केलं, आता हिने केलं. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्या केलं. हा, बरोबर. गुड. मी कुठं म्हटलं होतं? चीक म्हणजे काय? हा, आणि मी मात्र नाकावर ठेवलं. सगळ्यांनी नाकावर ठेवलं. म्हणजे इतकं माणूस, हा, काही जणांनी ठेवलं. ज्यांनी करेक्ट ठेवलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण 90% लोकांनी मात्र माझ्यासारखं नाकावर ठेवलं होतं. मित्र, हे असंच आहे. आपण चिंतन करायला विचार, हा आपल्याकडे भरपूर विचार आहे आपल्याकडे, मात्र त्याला पाखडून घ्यायला वेळ आपल्याला नाही. त्यातलं चिंतन करायला वेळ नाही. म्हणून चिंतन करा. विचार खूप भेटतील पुस्तकामध्ये. एकच रामायण असते पण त्याचे वेगवेगळे अर्थ काढणारे लोक असतात. पण मला काय पेशन्स आहे, मला काय आवडतं, मला काय चांगलं आहे, व्हॉट इज अ फॅक्ट, सत्य काय, हा शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे सत्य जीवनाचं ज्या दिवशी शोधणार त्या दिवशी नक्की तुम्हालाच तुमचं प्राऊड वाटणार, तुम्हालाच चांगलं वाटणार आणि तुम्ही लोक घडवायची फॅक्टरी नक्की करणार आहे. मला असं वाटतं खूप वेळ झाला, जास्त वेळ मी या ठिकाणी घेतलेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण एक राष्ट्रीय प्रशिक्षण स्ट्रेंथ माझ्यामध्ये चांगल्या क्वालिटीज काय, विचार निगेटिव्ह क्वालिटीज, त्या निगेटिव्ह क्वालिटीज काढून टाकल्या पाहिजे आणि एक चांगला व्यक्ती सगळे बनणार का नाही. सरांनी आता खूप प्रार्थना तुम्हाला दिली, बिलकुल हे माहित आहे का. हे भागवतही लोक असे ऐकतात, तुम्हाला सांगतो मन लावून असे मान हलवतं आणि जो भागवत संपलं की असं करतो, कसं अर्ध तर तिथंच सोड देतो, अर्ध तिथंच सोडते. आता राहिला अर्ध, मग अजून 25% राहू दे. किती टक्के राहिले. संसार मोठा दुःखद आहे. घरात पर्यंत जाईपर्यंत अजून राहिलो सोडून सगळं चाललं जाते. ते कोण आणते होते RTO मध्ये काय सांगितलं 3 दिवसापूर्वी भाजी काय जेवलं हे आठवू शकत नाही. विचारा नाही तर कोणाला 3 दिवसापूर्वी काय जेवलं सांगा मला. कोण सांगू शकते? 3 दिवसात. व्हेरी गुड. 1 हात राहिला, 2 हात, 3 हात, 4. ओके. हा मित्र, माझी गॅरंटेड सांगतो, फार कमी लोक, आता पहा 60-70 लोक आहे, 4 लोकांचे 3 लोक आहे. गॅरंटेड सांगतो 3 दिवसापूर्वी सकाळी कोणती भाजी जेवलं हे आठवणं सुद्धा मुश्किल आहे. आणि म्हणून तुम्हाला याच्याकरता एकच गुरु आपल्या सोबत आहे, तो म्हणजे स्व. कोण? स्व. चिंतन. आपण जर मध्ये मध्ये चिंतन केलं, स्वतःचं अनालिसिस केलं, अनालिसिसही करत नाही आपण. वी रीड द वर्ड.
जगाला आपण वाचतो पण स्वतःला कधीच वाचत नाही. मी दुसऱ्याचं तुम्हाला म्हटलं निगेटिव्ह सांगा तर नक्की तुम्ही भरभर आड्डा सांगणार. स्वतःच्या निगेटिव्ह सांगा म्हटलं की थोडंसं कठीण जाणार. पॉझिटिव्ह सांगणं सुद्धा कठीण जाणार, कारण आपण वी नेव्हर रीड अवर सेल्फ. आपल्याला स्वतःमधला स्ट्रेंथ घेतला पाहिजे. मित्र, बोलण्यासारखं खूप आहे. पुढच्या काही वर्कशॉपच्या दरम्यान आपण बोलणार आहे. पहिलेच उशीर झालेला आहे. नक्की उशीर संतांची, राष्ट्रसंतांची टीम नाही, आपला बाबा आमटेंची टीम, विथ द पीपल फॉर द पीपल, समाज कार्यकर्ते होते, बघ लोकांकरता लोकांसोबत, गाडगे महाराज सेवा परमो धर्म. तर मित्र, तुमचं आयुष्य निघून जाईल. या आरटीआर कॅडरच्या प्रसंगी मला जो बोलण्याची संधी दिली, जो मान सन्मान दिला, मी 9 डिग्र्यामध्ये एक MSW माझी डिग्री, मी स्वतःच्या तो उपयोगी येणार आणि इतरांचे उपयोगी येणार. आणि खरा योगी तोच जो इतरांना उपयोगी असतो. खरा योगी जो ध्यानधारणा करून पर्वतात जाऊन बसतो तो योगी नाही, तो समाजाच्या काही कामाचा नाही. खरा योगी जो समाजाच्या उपयोगी आहे तो खऱ्या अर्थाने योगी आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि असे म्हटले आहे की जो म्हणते पाण्याने आंघोळ करतो तो फक्त कपडे बदलतो, आणि जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलतो. आणि तसंच सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला कसं घडायचं आहे हे आपल्या त्यांच्या वक्तृत्वातून सांगितले आहे. तर धन्यवाद सर. तरी सरांच्या वक्तृत्वासाठी आपण टाळ्यांच्या कडकडाट झालीच पाहिजे. आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाला लाभलेले माननीय प्राचार्य माननीय बापूरावजी धोटे ज्येष्ठ प्राचार्य हे आपल्याला मार्गदर्शन करणार अशी विनंती. समस्त विद्यार्थी मित्रांनो, मी केवळ 5 मिनिटासाठी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम व्यासपीठाला विनम्र अभिवादन करतो. सोबतच बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांपासून पराक्रममूर्ती गाडगे बाबा राष्ट्रपती तुकडोजी महाराजांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन, स्वागत, धन्यवाद एखादा पण घेऊन टाकतो. तुमची फार मोठी परीक्षा न पाहता केवळ 5 मिनिटांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. माझं रनिंग 68 आहे. वेट फार अल्प प्रमाणात खातो. आता सर सुपर स्पेशालिटीला अधीक्षक म्हणून काम करत आहेत. फार सगळ्या क्षेत्रात त्यांचा अभ्यास खूप आहे. म्हणून आपण सर्वांनी जशी आज ग्रामीण शपथ घेतली असं सर्वांनी मीठ आणि साखर, तुम्ही मला ग्रामीणच्या मीठी साखरेचं कुठं काय जरूर आहे. म्हणजे चूक छोटीशी असते, नुकसान खूप मोठं करते. म्हणून आजपासून जेवढं जेवणामध्ये मीठ घेत असाल त्याच्या अर्ध मिठावर या. जेवढी जेवणात साखर घेत असाल तेवढी साखर घ्या, कमी म्हणजे अर्ध्यावर येऊन जा. कारण ह्या दोन्ही व्हाईट पॉयझन म्हणून मेडिकल सायन्सने डिक्लेअर केलेल्या बाबी आहे. बरोबर आहे सर? कदाचित ते रहस्य असू शकते. आणि मी ग्रामीण भागामध्ये थोडासा कष्ट करणारा माणूस आहोत. कारमध्ये जरी फिरतो पण शेतामध्ये रोज 5 किलोमीटर फिरतो. असू द्या. आमचे कॅमेरे आहेत लागलेले थोडेसे. मला कौतुक वाटलं पहिल्यांदा कशाचं, रांगोळीचं. स्वागत होतं सगळ्यांना 5 मिनिटात झाला तर एखादा मिनिट जास्त होईल, माफ करा. इथे नावंही किती सुंदर नाव आहेत. एकेकडे तेजस्विनी आहे, दुसरीकडे मयुरी आहे. कॉन्ट्रास्ट, तेजस्विनी आणि मयुरी. दुसरीकडे प्रतीक्षा आहे. सगळ्यांचं झालं का समालोचन? आवडली, सगळ्यांच्या हॉबीज आवडल्यात, आयडिया आवडल्या. तेजस्विनीची एक गोष्ट आवडली मला. माझं वाचन थोडंसं सरांपेक्षा कमीच आहे, पण वाचनातून काय काय मिळतं आपल्याला. आपण वदरवीर होतो, मान्य आहे. डॉक्टर भाऊसाहेबांचं आत्मचरित्र पण वाचलं, एखादं पुस्तक छोटंसं नसं वाचलं. वाचलं ना तू? बरं. भाऊसाहेबांना पुण्यामध्ये, सर भाऊसाहेब मला पुण्यामध्ये प्रश्न केला की कहा म्हणे तुमच्या विदर्भाची महिला सुद्धा बोलताना म्हणे मी जातो, मी येतो, मी करतो. माझा कॅमेरा म्हणजे माझं सगळं लक्ष संचलन चालू होतं. दोघींचे अशी धरसोड सुरू होती, थोडीशी चालते आहे. तेजस्वीने कमीत कमी 5 ते 7 वेळा करतो म्हटलं, करते नाही. नंतर ती सावरली. हा आमचा बाणा आहे, वैदर्भीय ठसका आहे. भाऊसाहेबांना जेव्हा प्रश्न विचारला पुणे लोकांनी, तुमच्याकडे बायासुद्धा म्हणजे माणसाकडे बोलतात, म्हणजे येतो जातो. तर भाऊसाहेबांनी काय उत्तर दिलं? हा म्हणे आमच्याकडची बाई आहे म्हणे, ती अशी ठमकेबाज आहे म्हणे, माणसासारखीच आहे म्हणे. फार मोठा आशय आहे. बरं कळलं असेल, जास्त लांबवत नाही, कारण आपण सगळे जाणकार आहात. दुसरा प्रश्न, अच्युत महाराजांचं नाव ऐकलं आपण?
अच्युत महाराजांचं छोटं स्लोगन आहे या काळामध्ये, म्हणे मुलांना पराठे करता यावे, मुलांना पराठे करता यावे आणि मुलींना कराटे. म्हणजे गमक जरी असलं तरी आशय किती आहे. अरे हॉटेलमध्ये काहीच नाही भेटणार आहे तर घरी 2 पराठे थापता आले पाहिजे ना, मेथचा डबा आला नाही तर. अशिक्षित स्वयंपाक करून खाई, ग्रामगीतेतली ओढ आहे. सुशिक्षित चने फाकीत राही. कारण करता येत नाही म्हणून स्वावलंबी. म्हणून मुलींना कराटे आणि मुलांना पराठे अवांतर भाषणाला क्रम देतो. आणि केवळ अँड्रॉइड सगळ्यांकडे आहे. आणि आता पुस्तकात ठेवायची गरज नाही, नुसतं ग्रामगीता जरी म्हटली अशी, बरोबर आहे, यूट्यूबवर येऊन जाते. आणि मुलींकरता 20वा अध्याय महिलोन्नती आणि मुलांकरता 19वा अध्याय जीवन शिक्षण. 19वा अध्याय नोट करून घ्या थोडं. 19वा अध्याय जीवन शिक्षण आणि 36वा अध्याय जीवन कला. केवळ 2 अध्याय जरी तुम्ही वाचलेत मुलींनी, मुलींनी तर कोणता नाही वाचला, फक्त महिलोन्नती जरी वाचला तर जीवनाचं सोनं झाल्याचं सार्थक म्हणजे असा माझा अनुभव आहे. आम्ही 35 वर्ष काम करतो. तर जीवन शिक्षणामध्ये 3 ओळी सांगतो आणि थांबतो. विद्ये अंगी व्हावा विनय. काय म्हणतात महाराज जीवन शिक्षणाच्या अध्यायामध्ये? विद्ये अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, विद्येने वाढावा निश्चय, जीवन जय. तू मुवमेंट केली म्हणून तुझ्याकडे बोट टाकलं करावया. म्हणजे खरा विद्याभूषित म्हणून असतो त्याच्यामध्ये तिची विनम्रता, शालीनता, लीनता, नम्रता, सहानुभूती याचं अर्थच नाव विनय. जी हॉट टेम्पर्ड लोक असतात ना त्यांना विद्या तो कितीही PhD काही जरी असला तर त्याला खरी विद्या त्याच्या अंगात मुरलीच नाही असं ते साबित होते. म्हणून विद्यांगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, विद्येने वाढावा निश्चय, जीवन जय करावया. दुसऱ्या ओळीमध्ये आहे याचसाठी शिक्षण घेणे, जीवन जगता यावे सुंदरपणे. जीवन जगता यावे अब्रूची हिंड. काय शिक्षण कामाचे? म्हणजे ज्या शिक्षणाने आमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हतबल होऊन, कमकुवत होऊन, वैचारिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या असा जर नकारावली जात असेल तर त्या शिक्षणाला शिक्षण म्हणू नये. एवढ्या मोठ्या पद्धतीचा सकारात्मक भाव वंदनीय महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये, शब्दांमध्ये, कवनांमध्ये लिहिलेला आहे. म्हणून एवढंच विनंती करतो की आपण किंवा RTM कॅडरची सगळी मंडळी रोज 5 वेळ का होईना, 10 वेळ का होईना, पण अभ्यासपूर्ण पद्धतीने, पोथी म्हणून नाही. आणि पोथी म्हणायची असेल तर ती जीवनाची पोथी आहे, त्याला मनोगाठ बांधून आपण कामाला लागावं, जेणेकरून आपला मानसिक विकास होईल, आपण समाजाच्या जवळ जाऊ, आपल्यामधल्या ज्या काही उणिवा असतील त्या निघून जातील आणि समाजापुढे आपला एक आदर्श राहील. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय गुरु. नीताताई तिवारी मॅम बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. हिंदी, मराठी, माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना फक्त शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं जे स्वागत तुम्ही आमचं केलं ते मला खूप आवडलं. आपले विचार मांडतील सुमतीताई ढोके मॅम. आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करते. बरोबर आहे ना? आपण कार्यशाळेत बसलेलो आहे. माझं नाव श्रीमती सुमती ढोके. माझ्या आई वडिलांनी काहीतरी विचार करून हे नाव ठेवलेलं असेल. सु म्हणजे चांगली आणि मती म्हणजे बुद्धी असं म्हणतात. बरोबर आहे ना? त्यांच्यामध्ये माझी बुद्धी चांगली म्हणून त्यांनी माझं नाव सुमती ठेवलं. पण याचा अपभ्रंश मला रोज सामाजिक जीवनात जगताना होते. कोणी सुमिती म्हणते, कोणी सुमिता म्हणते, कोणी सुनीता म्हणते. चला, काही हरकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच ज्यांच्यामुळे आज आपण समाजात निर्भीडपणे जगतो आहोत अशा माझ्या सर्व महिला भगिनी आणि मी सुद्धा जे आज इथपर्यंत माईकपर्यंत पोहोचलेली आहे, अशा आपल्या सावित्रीबाई फुले, आई रमाई, आई जिजाई आणि मंचावर उपस्थित असलेला, आता जास्त वेळ घेणार नाही, माझे सर्व मान्यवर मंडळी जे माझे गुरु सुद्धा आहे. मुलांना तुम्ही ज्या एक चित्तानं डांगे सरांना ऐकत होते, विष्णुरकर सरांना ऐकत होते, मला सुद्धा असाच कार्यशाळेत ऐकायसाठीच यावंसं वाटते. हे तर जबरदस्तीचं पाहून पण आहे.
पण मी सुद्धा ह्या ऐकण्याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यासोबत येत असते. आणि खरोखर महाविद्यालयात प्रवेश केल्याबरोबर नीताताईंना भावना कदाचित व्यक्त नाही करता आल्या, पण त्यांना पण जे म्हणायचं होतं ते मला म्हणायचं आहे की खरोखर अतिशय आनंद झाला. आम्हा राजकारणी लोकांना नेहमी हार, तुरे, फुलं, सन्मान हा काही नवीन नसतो, पण ह्या RTM युथ कॅडरच्या विद्यार्थ्यांनी जो आमचा सन्मान केला, जो आमचं स्वागत केलं, खरोखर ते हृदयस्पर्शी होतं. त्याचं वर्णन डांगे सरांनी अतिशय सुंदर सुद्धा केलेलं आहे. आणि डांगे सर बोलल्यानंतर, विष्णुरकर सरल्यानंतर राहते काय हो बघू दादा, काही राहते काय? नाही राहत. मला माहित आहे तुमच्या डोक्यात भरपूर उजेड देऊन आज हे लोक जात आहेत. मुलींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजां राष्ट्रसंत विचारधारा म्हणून एक ग्रुप आमच्या विष्णुरकर दादांनी तयार केला गेल्या 3 वर्षाच्या आधी. आणि त्या ग्रुपमधून जन्माला आला RTM युथ कॅडरचा ग्रुप. राष्ट्रसंतांना सेवा वाहिलेले आजन्म सेवेकरी, ज्यांनी फक्त जन्मभर राष्ट्रसंतांचा प्रचार आणि प्रसारच केला, अशातलेच आमचे हे धोटे दादा सुद्धा इथे उपस्थित आहे. आणि असे हजारो लाखो लोक आहेत की ज्यांनी राष्ट्रसंतांचा आपलं आयुष्यभर प्रचार आणि प्रसार केला. पण कुठेतरी हा कमी पडत होता. हे एक सत्संग, त्याच आपले विचार आचाराचं आदान प्रदान हे कुठेतरी कमी पडत होतं. हे सर्व घेरलं आम्ही ज्यांना कदाचित मी तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित असलेले असे हे अवलिया मनोजी विष्णुरकर सर. आपण अवलियापणाला म्हणतो, समजते तुम्हाला? त्यांनी जे कार्य केलं हे खरोखर आगळं वेगळं असं होतं. त्यात कुठलीही प्रसिद्धी नव्हती, कुठलाही राजकीय पक्ष नव्हता, कुठल्याही नेत्याचा वरद हस्त नव्हता, आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे कुठलंही आर्थिक सहाय्य नव्हतं. त्यांची आर्थिक बाजू सुद्धा सक्षम नव्हती. आणि ह्या अवलियानं राष्ट्रसंतावर एक चित्रपट काढावा, लाखो रुपये खर्च करून, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे 17 प्रयोग कराव, त्याला सुद्धा लाखो रुपयाचा खर्च लागतो. मला तरी म्हणजे अनाकलनीय गोष्ट आहे डांगे गुरुजी. पण त्यावेळेस मी सरांसोबत नव्हती, पण मला ऐकायला आलं की सरांनी आपल्या पत्नीचं मणिमंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवलं, मोडलं या कार्यासाठी. ह्यासाठी मी त्यांना अवलिया म्हणते. आणि कुठलाही गाजावाजा न करता, आम्हा राजकारण्यांना सवय असते थोडंसं जरी केलं तर त्याचा प्रचार झाला पाहिजे, लोकांना माहीत पडलं पाहिजे. आणि जुन्या काळी म्हणत होते ना, ह्या हाताने केलेलं दान ह्या हाताला सांगू नये म्हणून. पण राजकारण हा असा विषय आहे की 2 केळं जरी दिले तर त्याचे फोटो टाकायला लागतात. बरोबर आहे ना? कारण हा प्रत्येक क्षेत्राचा एक विषय असतो बेटा. मला समाजकार्य ह्या विषयात तुमची जी उपस्थिती आहे, जे तुम्ही प्रवेश घेतला ह्या विषयात, तर इथे सर्व काही आलेलं आहे. सगळे मुलं मुली वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, प्रवेश घेतात, पण तुम्हाला आवड आहे. बरोबर आहे सर? तुमच्यात एक समाजसेवक आहे म्हणून तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळलेले आहे. बस आता तुम्हाला थोडासा धक्का आणि एक आधार देण्याची गरज आहे, ते युथ कॅडरने दिलेलं आहे. सरांनी विचारलं की दादा 10 फॉर्म आम्ही अजून भरू शकतो काय? आपलं 10 फॉर्मनं काय होणार आहे सर? काहीच होणार नाही आहे. आपल्याला शेकडो हजारो लोकांना जोडायचं आहे, तर आपल्याला ह्याच विद्यार्थ्यांना ती जबाबदारी घ्यावी लागेल. आज आपलं युथ कॅडरचं सदस्य होणं म्हणजे सर्व काही नाही आहे बेटा. ह्यापुढे तुम्हाला सुद्धा लोक जोडायच्या. ह्या ज्येष्ठांची धुरा तुमच्या खांद्यावर दिलेली आहे. बघा तुम्ही खूप भाग्यवान आहात. आमच्या लहानपणी किंवा आमच्या तरुण वयात राष्ट्रसंत शिकवणारे कोणी नव्हते. आज तुमचे भाग्यवान आहे हे की तुमचे दासरवाड सरांनी तुमचा हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. अरे स्वतःसाठी तर सगळेच जगतात. सरांनी सांगितलं ना की एक अधिकारी शिकतो, खूप विद्यार्थी खूप शिकतो, पण तो कुठे ठेवते? फक्त डोक्यात. जे सांगितलं टमाटे वांगे याचं बटाट्याचं उदाहरण किती सुंदर छोटंसं उदाहरण होतं ते, पण त्यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो समाजासाठी सुद्धा म्हणजे मान्यवर होतो, त्याचा सुद्धा समाजात नाव लौकिक होतो. त्या पैशावाल्याचा होत नाही, उच्च अधिकाऱ्याचा नाही होत, त्याला सीमित लोक ओळखतात. पण जो समाजाचं देणं लागतो, जो समाजासाठी झटतो. आता ह्या कोरोना काळात तर तुम्हाला खूप काही समाजसेवक पाहायला मिळाले, ज्यांनी कधी घर अंगण सोडलं नव्हतं, त्यांनी आपल्या शेजारच्यांना जीव घातलेला आहे. बरोबर आहे ना? लोकांच्या घरी धान्य पोहोचवलेलं आहे, मास्क वाटप केलेलं आहे, सॅनिटायझर. त्यावेळेस तर समाजसेवेचं परिकाष्ठा गाठली गेली का हो सर? डांगे सर,
त्यावेळेस प्रचंड समाजसेवक होते, सगळ्यांची म्हणजे मानसिकता होती एकमेकांना मदत करण्याची, म्हणून आपण कोरोनासारख्या गंभीर स्थितीला सामना करू शकलो. मुलींनो, आधीच आम्ही तुमचा खूप वेळ घेतलेला आहे, पण तुम्हाला पाहून मला बरंचसं काही बोलावं असं वाटते. बघा, ही आयुष्याची सुद्धा कार्यशाळा आहे. तुम्ही अशा वळणावर आहे की त्यात बरीचशी संकटं सुद्धा आहेत. त्यात आपला हा दुष्ट दुश्मन मोबाईल आहे. तो जेवढा चांगला आहे तेवढाच वांगला सुद्धा आहे सगळ्यांसाठी. माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील, खूप मोठा विश्वास, खूप कष्ट, पोटाला तजून आयुष्याची तडजोड करून आपल्या पाल्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. जाणीव आहे ना? दिवाळीला त्यांनी कदाचित साडी नाही घेतली, पण आपल्याला कपडे घेतलेले आहे. आपले पूर्ण हट्ट त्यांनी पुरवलेले आहे आणि आपल्या हट्टासाठी आयुष्यात खूप काही भोगलेलं आहे आणि खूप काही सोडलेलं सुद्धा आहे, त्यागलेलं सुद्धा आहे. बस त्याच त्यागाची तुम्हा सर्वांना जाणीव ठेवायची आहे आणि आयुष्यात काहीतरी बनवून दाखवायचं आहे. आणि तुम्हाला आयुष्यात बनण्यासाठी योग्य मार्ग मिळालेला आहे ग्रामगीता. आता मला सांगितलं, मग तुम्ही बोलताना म्हटलं ग्रामगीता तुम्ही बऱ्याच जणांनी वाचलेली नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कितीही डिग्र्या घेतल्या, कितीही शिकल्या, पण तरी ग्रामगीता जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत त्याचं मला तरी असं वाटते की आपल्यातलं आयुष्य, आपल्यातला व्यक्ती पूर्णत्वात जाणार नाही. आणि येत्या काही काळात तुमचं युवा संमेलन भरवणार आहे समिती, आणि त्या समितीत तुमच्या प्रत्येकापर्यंत ग्रामगीता पोहोचवावी अशी दादा माझी इच्छा आहे, प्रत्येकापर्यंत. कारण ती ग्रामगीता तुमच्यापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर ती तुमच्या कुटुंबियापर्यंत सुद्धा जाईल. तुमच्या घरातले लोक सुद्धा तिचं वाचन करतील. अगं, इतकी साधी सोपी शाळा आहे ती ग्रामगीता म्हणजे, की सकाळी झोपेतून उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली दिनभराची दिनचर्या, सासूनं सुनेसोबत कसं वागावं, लग्न कोण्या वयात करावं, नवऱ्यानं पत्नीशी कसं वागावं, पतीनं पतीसोबत कसं वागावं, सासू सुनेचं नातं कसं असावं, आई वडिलांशी मुलांनी कसं जगावं, हे सगळे ती शाळा एक ग्रामगीता शिकवते आपल्याला. ज्या 10 डिग्र्या देत नाही ते एकमेव एक ग्रामगीता आपल्याला सर्व काही देऊन जाते. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील की ज्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी एवढे झटले त्यांचा सुद्धा आपण एक खारीचा वाटा आपण सहज उचलू शकतो. तुम्हाला आपली आत्मोन्नती जर करायची असेल, समाजोन्नती जर करायची असेल, आपल्या कुटुंबाचा नाव जर लौकिक मिळवायचं असेल, स्वतःचं जर नाव समाजात कमवायचं असेल, तर तुम्हाला ग्रामगीतेच्या विचाराने चालणं खूप जरुरी आहे बेटा. जिथे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुमच्या आयुष्यात किती ताणतणाव असू द्या, किती समस्या असू द्या, काही उणीव असू द्या, पण जेव्हा तुम्ही ग्रामगीता वाचाल तेव्हा सगळ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तुम्ही समर्थ व्हाल. आणि याचं उदाहरण तुम्ही जेव्हा ग्रामगीता वाचल्यानंतर पुढच्या कार्यशाळेत तुम्ही आम्हाला द्याल की नाही खरंच ताई तुम्ही सांगितलं होतं, तर आम्हाला खूप म्हणजे आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात ना. तुमचे ज्या प्रश्नाची उत्तरं कोणीच देऊ शकत नाही, प्रसंगी पालक नाही देणार, गुरुवर नाही देणार, समाजातला कोणता घटक नाही देणार, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ग्रामगीता देईल आणि तुमचं आयुष्य सुकर होईल. तुम्ही शिक्षणासोबत समाजकार्यासाठी झटलं पाहिजे. आपल्यासोबतच आपल्या अडल्यानडल्यानं आपण मदत केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दासरवाड सरांचे खूप खूप आभार मानेन मी की त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक आमच्या कार्यक्रमात आम्हाला सोबत केलेली आहे. आणि सरांनी तर 20 विद्यार्थी म्हटले होते, आज सरांनी 50-60 विद्यार्थी मिळवले आहे. आणि माझ्या युवा संमेलनापर्यंत तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण कसं मार्क मिळवण्यासाठी खूप धावपळ करत असतो की नाही मला A ग्रेडमध्ये पास व्हायचं आहे, मला 90% मिळालेच पाहिजे, त्याच्यासाठी आपण खूप किती प्रयत्न करतो, रात्रंदिवस जागतो. तर तसंच तुम्हाला ग्रामगीतेचा प्रचार करण्यासाठी सुद्धा यापुढे करावं लागणार आहे. तुम्हाला लोक जोडावं लागणार आहे. आपल्या मैत्रिणींना आपण रोज गोष्टी सांगत असतो, आपण हे करू ते करू, आज आपण सिनेमाला जाऊ, आपण आज गुपचूप खाऊ. याच्या पुढे ग्रामगीतेतल्या ओव्या सांगा मैत्रिणींना, मित्रांना सांगा की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या. त्यांना आवड निर्माण करा, जसं आम्ही करतो ना, जिथं बसलो तिथं. नीताताई तिवारी त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. राजकारणात लोक म्हणजे आपले कार्यकर्ते जोडतात, तसंच आम्ही राष्ट्रसंत प्रेमी आमच्या गुरुदेवाचं काम करण्यासाठी, ग्रामगीतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्हा सर्व लोकांना वेळोवेळी आवाहन करत असतो. आमची सोबत वाढत असतो, आमचे लोक वाढत असतो की नाही हे ज्येष्ठ लोक गेल्यानंतर पुढे काय, ग्रामगीता तर समाजासाठी अति आवश्यक आहे. मग तिचा प्रचार प्रसार कसा व्हावा, तो तुमच्या युवांच्या मार्गातून व्हावा. आणि ही एक सुंदर संकल्पना आमच्या विष्णुकर दादांनी दाखवली. हे आमचे बोट धरून चालवणारे गुरुजी आहेत. ते जरी स्वतःचा परिचय कधी देत नाही. दासरवाड सर